नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा छोटासा एक ब्लॉग आहे. मी उद्यापन कसं केलं आणि सकाळपासून काय काय केलं हे या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. सकाळी मी इथं छान लेपन करून रांगोळी घातलेली आहे. दरवाजा पुसून घेऊन दरवाजावर स्वस्तिक काढून त्याला धूप आणि दीप दाखवलेला आहे. त्याच्यानंतर मी स्वामींना छान अभिषेक घातलेला आहे. हा अभिषेक मी उटण्याने घातलेला आहे. तुम्हाला जसं माहिती आहे किंवा तुम्ही सिरियलमध्ये सुद्धा बघितलं असेल, स्वामींना उटणं खूप आवडायचं. त्यामुळं मी स्वतः घरी उटणं तयार केलेलं आहे त्यांच्यासाठी स्पेशली, आणि तेच मी उटणं लावून त्यांना दर गुरुवारी त्यांना अभिषेक करते. सो इथं मी त्याच उटण्याने त्यांचा अभिषेक केलेला आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की स्वामींना किंवा दत्तगुरूंना हे कस्तुरी हिना अत्तर हे खूप प्रिय आहे. तसं मी इथं त्यांना अत्तर लावत आहे. आणि इथं गुलाबाच्या फूलवर घेऊन मी त्यांना छान अत्तर लावलेलं आहे. ह्याच्या अगोदर मी माझी बाकीची दररोजची जी आपली पूजा असते मेन देवाऱ्यातली तीही करून घेतलेली आहे. आणि इथं मी छान स्वामींना आता सजवती आहे. ही माझ्याकडे एक माळ आहे जी पूर्वीपासून मी घालत आलेले आहे. आणि एक रुद्राक्षाचा जो छोटासा हार आहे जो मला खूप आवडतो आणि स्वामी त्याच्यामध्ये खूप छान दिसतात, तर तो मी इथं घातलेला आहे. इथं तुम्ही बघत असाल तर माझा आता अभिषेक होऊन माझी पूर्ण पूजा झालेली आहे. तुम्ही जो लेफ्ट हँड साईडला रुद्राक्ष बघताय तो मला गिरनार येथे देण्यात आलेला होता. हा रुद्राक्ष जे कोण गिरनारला जातात आणि जे कोण अन्नदान करतात त्यांना हा अभिमंत्रित रुद्राक्ष हा प्रत्येकाला दिला जातो. आणि इथं हे स्वामींच्या पादुका येऊन माझ्या घरी 1 वर्ष झाल्या, सो त्याही मी पूजेत ठेवलेला. आणि इथं गुरुचरित्राच्या पोथीचं आपलं जे पारायण ऑलरेडी दत्त जयंतीला संपलेलं आहे. त्याची दुसऱ्या दिवशी आपलं जे उद्यापन होतं त्यामुळं पोथीची पूजा ही आपल्याला सांगितलेली होती मी पहिल्या व्हिडिओमध्ये की, तर इथं ती पूजा झालेली आहे. आता मी छान नैवेद्य करायला घेतलेलं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे तसं पुरण हे स्वामींना दत्त महाराजांना खूप आवडतं. तसं मी ऑलरेडी सकाळी पुरण करून ठेवलेलं होतं. आता छान मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत त्याच्या. आणि यंदा मी खूप खुश आहे कारण यंदा माझी पुरणपोळी खूप छान झाली होती आणि ती नंतर टेस्ट केल्यानंतर कळली. त्यामुळं मी खूप खुश होते की पुरणपोळ्या छान झालेल्या होत्या. घेवड्याची ही भाजी मला कर्नाटकामध्ये मिळाली, त्यामुळे दत्तगुरूंनी यंदा सगळं व्यवस्थित सागर संगीतपणे करून घेतलेलं आहे. इथे मी भाजी करून छान नैवेद्य वाढून नैवेद्य दाखवलेला आहे आणि छान असं मी उद्यापन केलेलं आहे. सो हा छोटासा ब्लॉग. श्री स्वामी समर्थ.